पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेलमधील खांदेश्वर मंदिर परिसरात नागरिक आणि भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते, महापौर नितीन पाटील आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। मात्र या कार्यक्रमात स्वच्छतागृहासोबतच परिसर विकासाचा मुद्दाही ठळकपणे मांडण्यात आला। यावेळी नगरसेवक दशरथ म्हात्रे यांनी स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करत खांदेश्वर मंदिर परिसरातील तलाव आणि इतर जागा सिडकोने पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात अशी मागणी केली। या जागा पालिकेकडे आल्यास मंदिर परिसराचा विकास, सुशोभीकरण आणि भाविकांसाठी अधिक सुविधा निर्माण करता येतील, असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात महापौर नितीन पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, नगरसेविका तथा माजी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ दादा गायकवाड, नगरसेविका कुसुमताई पाटील, स्थायी समिती सभापती बबनजी मुकादम, माजी नगराध्यक्ष गणेश पाटील, कामगार आघाडीचे मोतीराम कोळी, प्रभाग अध्यक्ष संजय कांबळे, मंडल उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे, ओबीसी नवीन पनवेल अध्यक्ष रामनाथ पाटील, मयुरेश कदम, संजय शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज आपण पाहतो खांदेश्वर तलाव हा पुरातन कालापासून या ठिकाणी प्रस्ताविक आहे। या ठिकाणी येणारे दिंडी असतील, जो पंढरपूरला असेल, आळंदी असतील, आई एकविरा मातेच्या या ठिकाणी असतात दिंड्या असतात, ते लोक या ठिकाणी येऊन विश्रांती घेतात। तसेच या ठिकाणी धाव्याचा कार्यक्रम होत असतात आणि अनेकशे लोक सकाळी संध्याकाळी वॉकसाठी येत असतात, आपला योगासाठी येत असतात आणि मग त्यांना शौचालयाची या ठिकाणी कोणती सुविधा नसल्यामुळं मग त्यांना अन्य आरोग्याच्या जागी जावं लागायचं। त्यामुळं प्रशासनाच्या मागे लागून आज खांदा कॉलनी सेक्टर 2 मध्ये आज आपण पाहतो हा मागचा एक शौचालय आणि गार्डनमध्ये दुसरा शौचालय, असे 2 शौचालयाचं आज सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्मान्य महापौर नितीनजी पाटील साहेब आणि स्थायी समिती सभापती बबनजी मुकादम यांच्या हस्ते आज या ठिकाणी लोकार्पण शौचालयाचं करण्यात आलेलं आहे। आज काही महिन्यापूर्वीच गार्डन हा महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्यात आलं। त्यामुळं अनेक वर्ष सिडकोच्या माध्यमातून कोणतीही कामं न झाली, ती महापालिकेच्या माध्यमातून आता आतलं डोमचं जे असेल 50 लाखाची निधी ही महापालिकेतून आपण मंजूर करून घेतली। परवाच्या दिवशी इंजिनियर या ठिकाणी आलेत, कंपाऊंड वॉल असू द्या, प्युअर ब्लॉक असू द्या, स्ट्रीट लाईट असू द्या, अशी मी महासभेमध्ये आणि स्टँडिंग सभापतींकडे एक 2.5 कोटीची भरीव रक्कम या गार्डनसाठी राखीव ठेवण्यासाठी मी सांगितलेली आहे आणि येत्या काळात ही सारी कामं या दिवाळीच्या आसपास सर्व कामं चालू होतील। हे हायमास्टची जी कामं आहेत ही प्रशासकाच्या कालामधली कामं काढली होती, पण ही कामं होत असताना मला निरीक्षण आलं की त्या हायमास्टचा जो RCCचा स्ट्रक्चर जो उभा केला पाहिजे तो किमान जमिनीच्या 2 ते 2.5 फूट खाली आणि जमिनीच्या वर किमान 1 फूट अशा तरीकेचं तो कॉन्क्रीटचं हायमास्टचा खालचं फाउंडेशन केलं पाहिजे। पण कोणत्याही प्रकारे फाउंडेशन स्ट्रीट लाईटचं ते हायमास्टचं केलं नव्हतं। वरचेवर त्यांनी हायमास्टचं फाउंडेशन उभं केलं, कारण गवता ठिकाणी असू द्या, रस्त्यात आणि इतका निकृष्ट दर्जाचा आहे। तुम्ही आजही पाहू शकता, पहिल्याच पावसामध्ये तो अर्धा या ठिकाणी वाहून गेलेला आहे आणि येणाऱ्या कालामध्ये जर लक्ष दिलं नसतं तर त्या उभा केलेले स्ट्रीटचे लाईटीचे खांब ही या ठिकाणी कुणाच्या नागरिकाच्या अंगावर पडला असते आणि दुखापत झाली असती। त्यामुळं मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत ते नव्याने तुम्ही खोदून करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा महापालिकेकडून पेमेंट मिळणार नाही आणि येत्या काळात त्याही सुरुवातीला एंट्रीलाच आता खड्डे खोदून पुण्याने फाउंडेशनचं काम चालू केलेलं